वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। शहादा तालुक्यातील लोहारा गावातील राम ओमकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला रविवार रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली। सरपंच देवसिंग महाले, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल 2 ते 3 तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली। गावकऱ्यांनी शहादा येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडी तब्बल 2 तासांनी उशिरा आल्याने अग्निशमन दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अग्निशमन बंब दाखल होतो तोपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती। अग्निशमन दलाची गाडी फक्त अर्धीच भरलेली होती अशी माहिती मिळाली आहे। अग्निशमन गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला। या घटनेत कोणतीही नागरिक जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा आरोप गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय। आगीत गोठ्यात बांधलेल्या 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले। गोठ्याच्या शेजारीच असलेल्या विनोद सरदार पवार, कैलास सरदार पवार यांच्या घराचे ही आग लागल्याने घरातील साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले। घटनेचा पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। विनोद सरदार पवार, लोहारा। काय झालं होतं? ते आग लागणे उघडावर बाजू में घर हाथ लाला पूरा सेल तुमचं घर होतं? हाँ। काय काय जळालंय? बटाना दाना पानी बट कपड़ा लत्ता। काय काम करतात? मजुरी कर पैसे तरी कितीचं नुकसान झालंय तुमचं? तरी 2-1 लाख मागणी काय सरकारकडनं तुमची? मागणी काय आता सरकार दीज मजुरी आज आम्हाला भेटणार, आता आम आजवर काम करणार आहे। लवकर तर भरपाई भेटायला पाहिजे। हाँ।